तर ते आपण संस्थेला असताना ते जे कलापथकं बसवायचे ते लोक जे लोककल्याणासाठी जे काय बोलायचे ते म्हणजे ते प्रबोधन ते कलापथकातून करायचे. आणि संस्थेची ती कलापथकातली तेवढी जेव्हा आपण खूप लहान होतो आळत होतो ना आपण खूप लहान होते. तर ते जसं मला आता आठवतं ते प्रबोधन कसं करायचे की दोन व्यक्ती असायचे म्हणजे फक्त ते प्रचारक असायचे त्याच्यामध्ये. प्रचारक माणूस कसा असावा, माणूस कसा असावा, मग तो कसं गाण्यात सांगतो की माणूस कसा असावा, मग तो गाणं म्हणतो. मग ते गाणं त्यांनी टाकलेलं आहे जे अंबोरे आजोबा जे यशवंत अंबोरे ते 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 गाणी लिहायचे मला वाटतं. मग ते त्यांनी गाणं टाकलं की वानात नसेल तर गुणात पाहिजे, चार चौघामध्ये तो शहाणा पाहिजे, आणि थोडीशी अक्कल त्याला असली पाहिजे, असा नीतिवान माणूस असायला पाहिजे. तुला खूप आठवतात हा असे ते म्हणजे असं वाटतं की त्यावेळेला त्यांना हे कळायचं की असं काहीतरी टाकावं. आणि मग ते प्रबोधन करण्यासाठी मग त्याच्यामध्ये पात्र घ्यायचे की तो माणूस आहे, तो दारू काढतो, दारूची भट्टी आहे त्याची, आणि मग तो त्याच्या पत्नीला ते आवडत नाही. तिला आता बाबासाहेबांचा धम्म कळलेलं आहे, आता ते धम्माकडे जायला बघते. ती सांगते आता हे करा, हे सोडा, आता याच्यात राहायचं नाही. तर तो तिला सांगतो, ते गाणं सांगतो, घे अर्थच घे गाण्याचा. ते म्हणजे तो आता स्वतःबद्दल म्हणजे तो अहंकारी झालेला की बाबा माझ्याकडे काय कमी आहे, घे अर्थच घे गाण्याचा, चालू धंद हाच भट्टीचा, नाही खायला कमी झालं धूर करतो म्हणजे हा दिमाग पट्ट्याचा, पवन घे दिमाग पट्ट्याचा, म्हणजे असं तो म्हणतो. आणि मग तो अहंकार झाला ना की म्हणजे माझ्याकडे पैसा आहे, मी दारू काढतो वगैरे. मग तो कसा लयात जातो आणि बुद्धाकडे, धम्माकडे, आंबेडकरी विचारांकडे गेलं तर कसं प्रगती होऊ शकते असं ते चित्र निर्माण करतात.